brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मुख्यमंत्री हे एकमेव पद आहे की जे नंबर 1चं पद असतं. बाकी 2, 3, 4 या पदाला काही अर्थ नाही. तुम्ही आता उपमुख्यमंत्र्यावरनं मुख्यमंत्री झालेला आहात, त्यामुळे याच गोष्टीचा पुन्हा एकदा अनुभव तुम्हाला आलेला असं वाटतं? कारण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बोलतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. साहिलला नेमकं माहिती आहे की कुठल्या प्रश्नाच्या उत्तरात कॉन्ट्रोवर्सी तयार करता येऊ शकते, त्या हिशोबाने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पण मला काय, मी सगळ्या पदांवर काम केलेलं आहे, तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक पदाचं आपलं एक महत्त्व आहे. अर्थात मुख्यमंत्री हे सगळ्यात महत्त्वाचं पद आहेच, कारण शेवटी सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री अपॉइंट करतात, त्यांचा कार्यभार ते देतात आणि म्हणून ते महत्त्वाचं पद आहेच. पण जसं मी नेहमी सांगतो की आपल्याला जे पद मिळेल ते पद आपल्याला मोठं करता येतं, त्या पदावर आपल्याला उत्तम काम करता येतं आणि माझ्या जीवनामध्ये मी नेहमीच मिळालेल्या पदाला न्याय दिला आहे. नाही, पण तरी सुद्धा असं होतच ना की म्हणजे आज एकनाथ शिंदे आले होते, तर ते आता कॉमन मॅनवरनं डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालेले आहेत. तसं तुम्ही DCM वरनं CM, त्याच्यामुळे हा प्रश्न येणं कुठेतरी येणं अपेक्षित आहे. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, तेव्हा अशी चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीस इज राईट, 100 दिवसाचा कार्यक्रम, सगळ्यांचं प्रेझेंटेशन तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपद काय आहे हे तुम्ही शेवटी दाखवून दिलं सगळ्यांना, असं त्याचा अर्थ काढला. असं नाहीये. तुम्ही बघा, मी एकमेव असा माणूस असेल की 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला आता सगळ्या पदांचा अनुभव आहे आणि जे पद मिळेल त्याचं जॅकेट वेगळं असतं माझं. एका दिवसात जॅकेट बदलतो मी आणि त्या जॅकेटामध्ये मी शिरत असतो. पण हे खरं आहे की मला गव्हर्नन्स आवडतो. म्हणजे तो प्रत्येकाचा काही फोर्टे असतो, तसं माझं मत आहे की गव्हर्नन्स इज माय फोर्टे. त्यामुळे मला त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट आहे. इन्स्टिट्यूशन बिल्ड करणे, राज्याला एका विशिष्ट दिशेने नेण्याचा प्रयत्न करणे, विकासाची एक वेगळी दिशा आणि गती तयार करणे, अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे आता तर मला खूप अनुभव आहे. पण आपण बघितलं असेल तर 14 ते 19 जेव्हा मी अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करून थेट मुख्यमंत्री झालो, तरीही गव्हर्नन्सचं मॉडेल त्याही वेळेस मी तयार केलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स त्याही काळात मी तयार केले होते. तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये एक मला रस आहे. आणि आता जो काही अनुभव गेल्या 10 वर्षाचा माझा आहे, त्या अनुभवातनं माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जोपर्यंत गव्हर्नमेंट ॲज अ इन्स्टिट्यूशन बिल्ड करत नाही, तोपर्यंत लॉंग लास्टिंग इफेक्ट राहत नाही. तुम्ही गेले की इफेक्ट संपतो. आणि म्हणून आता 100 दिवसाचा कार्यक्रम आणि त्यानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम, या 2 कार्यक्रमातनं मी गव्हर्नमेंटला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय की ज्यातनं पुढच्या काळामध्ये दिशाही स्पष्ट असेल, गतीही असेल. आणि उद्या जो कोणी येईल, मी काही परमनंट इथे राहण्याकरता नाही, कोणी ना कोणी येत असतं, जात असतं. त्यामुळे जो कोणी येईल त्याही काळामध्ये ही इन्स्टिट्यूशन चालत राहिली पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे.